हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आधीच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की साखरपुड्याची पूर्ण तयारी वगैरे आणि संध्याकाळची वेळ झाली, हळदीचा टाईम झाला. आम्ही आलेलो हळदीला तयार होऊन आणि साखरपुड्याचं जेवण करून असं आम्ही झोपलो ना की डायरेक्ट मला हळदीच्या वेळेसच जाग आली. पटकीने आलो आम्ही. नंतर माझ्या आत्याची मुलगी वगैरे भेटली. तोपर्यंत इकडं हळदी लागणं चालू होतं, एकीकडं स्टार्टर चालू होतं. स्टार्टरला काहीच कमी नव्हती. हे माझे आजोबा होते. बघा सगळेजण खूप खुश आहेत. आणि थंडी एवढी होती, खूप भयानक थंडी होती. आणि हे एकदम रानामध्ये असल्यासारखं रिसॉर्ट होतं. पण खूप छान अरेंजमेंट होती. स्विमिंग पूल होता बाजूलाच, तिथंच हळदी लागत होत्या. आणि हे बघा वडे खाणं चालू आहे. त्याच्यानंतर इथं मिरची भजी, कांदा भजी हे सगळं स्टार्टरमध्ये होतं. आणि साखरपुड्यात एवढं सगळं छान स्टार्टर ठेवून सुद्धा हळदीमध्ये पण खूप मस्त होते. समर्थ इकडं कॉफी पित होता. घरी कधीच कॉफी पित नाही, पण इथं लग्नामध्ये मुलांचं कसं असतं, मी हे खाऊन पाहतो ते खाऊन पाहतो. आणि तिकडं हळदीचा पूर्ण प्रोग्राम झाला आणि आम्ही इकडं संगीत जिथं होणार होतं तिथं येऊन बसलो आणि थोडेसे फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि बघा गाईज किती छानपैकी मस्त डेकोरेशन केलेलं आहे. तोपर्यंत मी एक छान व्हिडिओ काढून घेतला साडीवर मस्त फिरून फिरून. आणि मी नंतर म्हटलं यांना की खूप थंडी पण आहे, चला आपण जाऊन मी दुसरं लुक करते, कारण हळदीचा नंतर लगेच संगीतचा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी साडी चेंज केली आहे, मी पण करते. मग मी जाऊन ही साडी घालून आले. कसे वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि इतकी छान अरेंजमेंट, खूप छान रोषणाई केली होती आणि कार्यक्रम तर खूप छान होता. दिल्लीच्या सगळ्या महिला मंडळ खूपच एन्जॉय करत होतं. आणि आम्ही डान्स सगळा एन्जॉय करत करत नवरा नवरीची पण एंट्री झाली आणि ती पण इतकी ग्रँड भारी एंट्री होती. खतरनाक एंट्री होती. एकदम नाचत वगैरे, असं लाजत मुरडत, हातात हात धरून नाही, तर खूप छान मौजा ही मौजा गाण्यावर मस्त त्यांनी डान्स केलेला आहे. आणि आम्ही मंचुरियन सूप पीत पीत मस्तपैकी डान्स एन्जॉय केला. बघा किती छान. आणि नवरा मुलगा तर खूपच सुंदर डान्स करत होता. त्याच्यानंतर संध्याकाळचे जेवण चालू झाले. हळदीनंतर आणि संगीताच्या कार्यक्रमानंतर आम्ही जेवण करून घेतलं आमच्या वेळेला. तिथून पण तुम्ही कार्यक्रम पाहू शकत होता. खूप छान तिथं बसूनही तुम्ही कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकत होता. आम्ही तिथं बसून छान बघितला. बघा हे नवरा नवरी आणि तिचे सासू सासरे किती खुश आहेत, सगळेजण खूप नाचले. त्याच्यानंतर यांनीही थोडा वेळ डान्स केला. आणि लास्टला आमच्या आजीसोबत वगैरे फोटो काढून आम्ही रूमकडं निघालो. दुसऱ्या दिवशी पण संध्याकाळी लग्न होतं, त्यामुळे सकाळचा प्रोग्राम आमचा थोडासा वेगळा आहे. थोडंसं बाहेर फिरून वगैरे यायचं. आणि आम्ही दोघांनीही खूप दिवसांनी असं एकत्र एकमेकांना वेळ देता आला. खूप छान वाटलं 2 दिवस आम्हालाही. खूप छान अरेंजमेंट होती सगळी. आणि जेवणं वगैरे करून थोडंसं फिरून वगैरे आम्ही नंतर रूमकडं जायला निघालो. पण तिथं इतकी छान शेकोटी पेटवली होती, छान वगैरे आम्ही तिथं शेकलो आणि त्याच्यानंतर रूमकडे निघालो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.